तर मुंबईमध्ये आता जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। आंदोलनाच्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये जमलेल्या आंदोलकांसाठी आज न्याहारीसाठी झुणका भाकरीची सोय करण्यात आली आहे। आणि हे काल मराठा आंदोलकांचे कांदा पोह्याचा बेत होता, तर आज आता मराठा आंदोलकांसाठी झुणका भाकरीचं वाटप केलं जाते। तर काल एक मोठा आक्रोश आपल्याला या सर्व मराठा आंदोलकांचा पाहायला मिळालेला होता। रस्त्यावरच काल भट चौकामध्येच पोह्यांचा घाट घातलेला होता आणि या ठिकाणी चौकात जमलेले जे सगळे मराठा आंदोलक होते त्यांना पोह्यांचं वाटप करण्यात आलं। आणि आज सकाळी सकाळी झुणका भाकरीचे न्याहारीचा हा बेत आहे आणि सर्वांना झुणका भाकरी दिली जाते। तर हजारो मराठा बांधव सध्या आझाद मैदानात आहेत, आंदोलनकर्ते या मैदानामध्ये आहेत आणि समर्थन देत आहेत मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला। आणि त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची नेमकी सोय काय आहे त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तर काल पोहे होते आणि आज झुणका भाकरी। आणि कशा पद्धतीने सगळं नियोजन केलं जातं आहे या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी या ठिकाणी आहेत। शुभम, काल कांदा पोह्याचा बेत आखलेला होता आणि काल संपूर्ण हा जो सगळा परिसर आहे, मुख्य चौक आहे महानगरपालिकेचा, तो पूर्णपणे जाम केलेला होता। आज झुणका भाकरीचं वाटप केलं जातं न्याहारीसाठी, एकतर हे कुठे तयार केलं आणि आज त्या भागातली परिस्थिती काय दिसते आझाद मैदानाच्या बाहेरची? निश्चित मराठा बांधवांचा आज आंदोलनाचा मुंबईमध्ये हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर न्याहारीकरिता थेट या बांधवांनी जे आहे ते झुणका भाकर या ठिकाणी आणलेली आहे। आणि ही झुणका भाकर आपण पाहिली तर या सर्व मराठा बांधवांनी जे आहे ते याच ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्यानंतर त्याचं वाटप जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या समोरच या ठिकाणी ट्रकच्या माध्यमातून अनेकांना जे आहे ते करण्यात येत आहे। पण पाहिलं तर आज रविवार आहे आणि काल रात्रीच मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहे ते त्यांच्या गावोगावून जे आहे ते त्यांनी थेट मुंबई जी आहे ती गाठलेली आहे। आणि मुंबईमध्ये जे आहे ते प्रवास करताना त्यांनी विविध जे त्यांचे मराठा बांधव जे आहेत मुंबईमध्ये त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये जेवणाची सोय त्यांनी या ठिकाणी आणली होती आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर त्याचं वाटप देखील आता या ठिकाणी करण्यात येत आहे। माझ्यासोबत काही मराठा बांधव देखील आहेत। दादा, काय सांगाल, कुठून नेमके तुम्ही आणला तरी काय नेमकं सोबत घेऊन आलाय? मी 29 तारखेला इथं दाखल झालतो। 29 तारखेची परिस्थिती बघितली असता त्याच दिवशी गावाकडे गेलो, गावातील मराठा बांधवाला तातडीचा संदेश दिला। आपल्या लोकांना इथं उपासमारीची वेळ आहे, पाणी प्यायला नाही। अक्षरशः 29 तारखेला लोकांना पाण्याची सोय सुद्धा केली नाही, या BMCने नाही किंवा सरकारने नाही। त्याचबरोबर आम्ही आमच्या गावाकडे गेलो, लोकांना भाकरी, विविध गावातील लोक गरगोरीबारे चटणी ठेसा। आज आम्ही सकाळी 5000 भाकरी, 2000 चपाती व 1000 पाणी बॉटल घेऊन मुंबईमध्ये दाखल झालो। आमच्या गोरगरीब घराला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन आलेल्या मराठ्यांसाठी वाटप केलं। आज अशी परिस्थिती होईल अख्ख्या मुंबईला। किती मराठा बांधवांचं वाटप तुम्ही साधारण केलेलं आहे? आता 1000 लोकांपर्यंत भाकरी गेले आमच्या, कारण अशी परिस्थिती झाली आज की अख्ख्या मुंबईला म्हणलं तरी आता महाराष्ट्रातला मराठा पुरू शकतो। निश्चित या ठिकाणी पाहिलं तर जे मराठा बांधव जे आहेत त्यांनी त्यांच्या गावोगावावरून जे आहे त्या ठिकाणी इतर बांधवांना जे आहे ते झुणका भाकरी या ठिकाणी आणलं। पण पाहिलं तर अजून देखील बांधवचं जे आहे त्यांचं वाटप या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या समोर जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि अजून देखील त्यांचं या मुंबई महानगरपालिकेच्या समोर जे आहे ते ठिय्या आंदोलन मोठ्या संख्येने सुरू आहे। त्याचबरोबर चटणी भाकर असेल, झुणका भाकर असेल, कांदा पोहे असेल, यांची निहारी जी आहे ती सध्या मराठा बांधवांची या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या समोर जे आहे ते एकंदरीत सुरू आहे। अगदी शुभम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर आजही CSMTच्या बाहेर आणि मुंबई महानगरच्या बाहेर अशा प्रकारे मराठा आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने पाहायला मिळतात।